वर्धा जिल्ह्याच्या तापमानाने काल पुन्हा उच्चांक गाठलाय। वर्धा जिल्ह्याचं तापमान 46.4 डिग्री होतं, तर आज हा तापमान आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। सततचं वाढतं तापमान हा नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे, आरोग्यावरही परिणाम करताना दिसत आहे। तब्बल 30 वर्षानंतर वर्धा जिल्ह्याचं कालचा जो तापमान होता 46.4 डिग्री सेल्सिअस हा 30 वर्षानंतर आल्याचं सांगितलं जात आहे। 30 वर्षापूर्वी असंच एकदा तापमान आलेलं होतं, मात्र त्यानंतर कालचं तापमान हा उच्चांक होता। आज हा तापमान आणखी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। सकाळपासून आपण पाहू शकतो रस्त्यावर नागरिक कमी प्रमाणात बाहेर पडताना दिसतात, तर दुपार दरम्यान पूर्ण रस्ते निर्मनुष्य होतोय। नागरिकांच्या आरोग्यावर या वाढत्या तापमानाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय। शेतीची कामे खोळंबली आहे, बाजारपेठेत शुकशुकाट आहे, तर बाहेर जे शीतपेयांचे दुकान आहे त्याच्यावर नागरिक गर्दी करताना दिसत आहे। मात्र वाढतं तापमान हा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतोय। मागील 8 दिवसांपासून हा जो तापमान हा वाढतच चाललेला आहे, आणखी हा तापमान वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। हवामान विभागाने इशारा दिलेला आहे, यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काम असेल तरच घराबाहेर पडावं असंही आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। वर्धा जिल्ह्याच्या तापमानाने काल पुन्हा उच्चांक गाठलाय। वर्धा जिल्ह्याचं तापमान 46.4 डिग्री होतं, तर आज हा तापमान आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। सततचं वाढतं तापमान हा नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे, आरोग्यावरही परिणाम करताना दिसत आहे। तब्बल 30 वर्षानंतर वर्धा जिल्ह्याचं कालचा जो तापमान होता 46.4 डिग्री सेल्सिअस हा 30 वर्षानंतर आल्याचं सांगितलं जात आहे। 30 वर्षापूर्वी असंच एकदा तापमान आलेलं होतं, मात्र त्यानंतर कालचं तापमान हा उच्चांक होता। आज हा तापमान आणखी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। सकाळपासून आपण पाहू शकतो रस्त्यावर नागरिक कमी प्रमाणात बाहेर पडताना दिसतात, तर दुपार दरम्यान पूर्ण रस्ते निर्मनुष्य होतोय। नागरिकांच्या आरोग्यावर या वाढत्या तापमानाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय। शेतीची कामे खोळंबली आहे, बाजारपेठेत शुकशुकाट आहे, तर बाहेर जे शीतपेयांचे दुकान आहे त्याच्यावर नागरिक गर्दी करताना दिसत आहे। मात्र वाढतं तापमान हा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतोय। मागील 8 दिवसांपासून हा जो तापमान हा वाढतच चाललेला आहे, आणखी हा तापमान वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। हवामान विभागाने इशारा दिलेला आहे, यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काम असेल तरच घराबाहेर पडावं असंही आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।